साई तुझे
वर्ष म्हणजेच रौप्य महोत्सवी वर्षामध्ये पदार्पण करत आहे आणि म्हणूनच ही 25 वर्षाची प्रदीर्घ वाटचाल आपल्या सर्वांच्या शुभेच्छाने यशस्वी रीतीने पार पाडली जाते आहे. एकमेकांचा आशीर्वाद घेतला जातोय. मी मंडळाच्या कार्यकर्त्यांना विनंती करतो, आपण आपल्यासोबत जे मान्यवर आहेत त्यांचं स्वागत सत्कार या निमित्तानं करणार आहोत. मंडळाचे कार्यकर्ते प्लीज आपल्याला विनंती आहे, आपण आपल्यासोबत जे मान्यवर आहेत अविनाश दादा आहेत, प्रियंका ताई आहेत, या सर्वांचं आपण स्वागत सत्कार या निमित्तानं करणार आहोत आणि पुढच्या टप्प्यावरती पुन्हा एकदा कार्यक्रमाकडे वळणार देखील आहोत. सो लवकर आपल्या सर्व मान्यवरांचा आपण स्वागत सत्कार करणार आहोत आणि त्यानंतर काही कलाकार आपल्यासोबत उपस्थित आहेत ज्यांना आपण झी मराठीवरील मालिकांमध्ये पाहिलेलं आहे. सो त्यांचं सुद्धा स्वागत पुढच्या टप्प्यावरती करणार आहोत आणि पुन्हा एकदा एकविरा लोकोत्सव मित्रमंडळ यंदाचं रौप्य महोत्सवी वर्ष कालपासूनच कार्यक्रमाला आपण सुरुवात केली. काल रक्तदान शिबिर देऊन समाजाची काळाची गरज ओळखून रक्ताचा पुरवठा सुरळीत व्हावा या निमित्तानं थोडासा हातभार लावण्याचा प्रयत्न हा एकविरा मित्रमंडळाने केलेला आहे आणि आज आपण सत्यनारायणाच्या महापूजेचं आयोजन करून प्रत्येकासाठी सुखशांती समृद्धी आणि आई एकविरेचा आशीर्वाद या निमित्ताने सत्यनारायणाचा आशीर्वाद आपण मागितलेला आहे. तसंच महाप्रसादाची सुरुवात झाली आहे. मंडळाच्या वतीने विनंती आहे आपल्या सर्वांना की महाप्रसादाचा लाभ जरूर घ्यावा ही देखील विनंती आहे. आपल्यासोबत आज अनेक मान्यवर उपस्थित झालेले आहेत, उपस्थित राहणार आहेत आणि खरंच विटाळकरांवरती मी तर म्हणेन, कारण मी स्वतःच गावामध्ये लोकल आहे, कळवा गावात राहतो. सो भरभरून कलाकारांवरती प्रेम करणारं हे विटावळ गाव आणि अनेक शाहीर अनेक कलाकार विटावळ गावामध्ये आपण पाहतो की ज्या गावाच्या जलासमोर माना की जिंदगी की राह आसान नहीं फिर भी मुस्कुरा के चलने में कोई नुकसान भी नहीं. आणि खरंच कलाकार हा असाच हसत खेळत जगत असतो. आपल्या शुभाशीर्वादाची गरज कलाकाराला असते आणि पुन्हा एकवार आई एकविरेचा हा उत्सव ही पदयात्रा 25 डिसेंबर पासून 28 डिसेंबर पर्यंत सुरू राहणार आहे. आज सत्यनारायणाची महापूजा महाप्रसाद आपण झी मराठीवरील अनेक मालिका पाहतो, त्यातील घराघरात पोहोचलेला चेहरा म्हणजे यामध्ये अनुज ठाकरे उपस्थित आहेत. मी विनंती करतो अनुज प्लीज बियॉन्ड स्टेज मंचावरती यावं. लक्ष्मी निवास ही मालिका आपण पाहतो आणि त्यामध्ये घराघरात पोहोचलेला चेहरा अनुज ठाकरे उपस्थित आहेत. प्रशांत पाटील आर्टिस्ट उपस्थित आहेत. तनिष मयूर हडवळे बाल कलाकार हा सुद्धा उपस्थित आहेत. जरा जोरदार टाळ्या आपण या सर्व कलाकारांसाठी जोरदार वाजवणार आहोत. झी मराठीवरील मालिका लक्ष्मी निवास मध्ये आपण ज्यांना पाहतो हा चेहरा अनुज ठाकरे एक उत्तम अभिनय, सहजगत्या अभिनय, तसंच संगीता लोकरे या सुद्धा उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा विनंती आहे आपण सुद्धा मंचावरती यावं. प्रशांत पाटील आपल्याला सुद्धा विनंती आहे. प्रशांती पाटील, तनिष हडवळे बाल कलाकार हे सुद्धा उपस्थित आहेत आणि पुन्हा एकदा विनंती आहे आपल्या सर्वांना की महाप्रसाद घेतल्याशिवाय कोणी जायचं नाही. आणि अनुज ठाकरे आणि संपूर्ण टीम यांना विशिंग व्हेरी ऑल द बेस्ट. छान अशाच सिरियल या निमित्ताने करत राहा आणि आम्हा प्रेक्षकांचं मनोरंजन आपण करत राहा ही विनंती आहे. ही आई एकविरेच्या चरणी प्रार्थना आहे. लक्ष्मी निवास ही जी काही मालिका आपण पाहतो झी मराठीवरील, त्यातून विनंती आहे आपल्याला सुद्धा या निमित्तानं आमचं जे
स्वागत सत्कार स्वीकारावा. आई एकविरा लोकोत्सव मित्रमंडळ भेटावा. यंदाचं रौप्य महोत्सव वर्ष आणि आपण गाण्याच्या कार्यक्रमाची वाट आत्मविश्वास एक माणुसकीचं नातं जोडणारं आणि माणसामधील माणुसकी देवत राहू दे हीच सदिच्छा हाच आशीर्वाद आई एकविरेच्या चरणी घेऊन पदयात्रा देखील आपण जिथे पाहतोय की त्याचं आयोजन नियोजन केलेलं असतं की भक्ती सेवा आणि एकात्मतेचं प्रतीक विटावकरांच्या मानाची ही पदयात्रा दरवर्षी आयोजित केली जाते आणि यंदाचं रौप्य महोत्सवी वर्ष 25 वर्षाची प्रदीर्घ वाटचाल 60 पदयात्री घेऊन सुरुवात केलेली पदयात्रा आज जवळजवळ 12 गावं आणि 5,000हून अधिक भक्तगण यामध्ये समाविष्ट झालेले आपण पाहतोय. ज्यामध्ये महाराष्ट्रातील अनेक ठिकाणाहून लांबून पदयात्री येत असतात. आई एकविरेचा आशीर्वाद घेत असतात आणि पुन्हा एकदा हे प्रेम हा आपुलकीचा जिव्हाळा असाच अखंड अबाधित राहू दे ही एकविरेच्या चरणी प्रार्थना करतोय आणि पुन्हा एकदा आई एकविरा लोकोत्सव मित्रमंडळाच्या वतीनं आपल्या सर्व रसिक श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करतोय. मान्यवरांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. या छोट्या बेबीने घेतलेला आहे. जोरदार टाळ्या पण तिच्यासाठी वाजवणार आहोत आणि ती प्रेरणा घेऊन माझ्या मते अनेक मुलांनी लहान मुलांनी यामध्ये सहभागी व्हावं हीच विनंती आहे. हाच आदर्श आहे. दॅट इज आयडियोलॉजी वी कॅन से आणि तेच घेऊन आपण पुढे जाणार असतो. पुन्हा
महोत्सवी वर्ष आणि रौप्य महोत्सवाची प्रतिरक वाटचाल आपल्या सर्वांच्या शुभेच्छाने आपण करत आहोत. सर्व मान्यवरांच्या आशीर्वादानं मंडळाच्या पाठीशी जो काही सपोर्ट आहे, जे काही सहकार्य लाभलेलं आहे, एकमेकांच्या आशीर्वादानं ते असंच सदोदित राहू दे हीच सदिच्छा आहे. आणि रौप्य महोत्सवी वर्षाचा हा प्रवास केवळ दिलेला साथ प्रतिसाद हा महत्वाचा आहे, मोलाचा आहे. आणि म्हणून पुन्हा एकदा मंडळाच्या वतीनं सर्व मान्यवरांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. एकविरा लोकोत्सव मित्रमंडळ यंदाचं रौप्य महोत्सवी वर्ष जे मान्यवर सोबत आहेत तर त्यांचं स्वागत सत्कार या निमित्तानं सुरू आहे. तर समाजसेवकाच्या पलीकडचं नाव प्रत्येक कार्यामध्ये अधोरेखित होणारं नाव आणि प्रत्येक मंडळाच्या पाठीशी असणारं सहकार्य सदोदित लाभत असतं. नरेशजी गवती आणि मंडळाचे इतर कार्यकर्ते यांना विनंती आहे की आपण त्या निमित्तानं स्वागत सत्कार त्यांचा करतोय. तसंच हेमंतजी खडकर हे देखील उपस्थित आहेत. आपलं सुद्धा या निमित्ताने आपण स्वागत सत्कार या निमित्ताने करत आहोत. हा एकविरा लोकोत्सव मित्रमंडळ विटावा रौप्य महोत्सवी वर्षामध्ये पदार्पण करत आहे. 25 डिसेंबर पासून पदयात्रेला सुरुवात होईल. 28 डिसेंबर लोकोत्सव मित्रमंडळ विटावा यंदाचं रौप्य महोत्सवी वर्ष माजी विरोधी पक्षनेता सन्माननीय मिलिंदजी पाटील साहेब उपस्थित झालेले आहेत. जरा जोरदार टाळ्या आपल्या मान्यवरांसाठी होतील, कारण खरंच कोलिगीतांमध्ये एक अतिशय सुंदर असं गाणं म्हणजे उदो उदो बोला, आईचा उदो उदो बोला हा आपल्याच गावातील स्वर्गीय दामोदर विटावकर आणि शाहीर आपल्याच गावातला, आपल्याच भूमीतला, आपल्याच गावातला, तर त्यांचा गाणं मी गाण्याचा प्रयत्न करतो. आणि सर्व त्यांचाच पूर्ण परिवार आहे, पाटील कुटुंब आहे. तर मी दादाला सांगितलंय की माझ्यासोबत त्यांनी सुद्धा एक गाण्याचा अंतर गायला पाहिजे. मी सुद्धा ट्राय करतो. उदो उदो बोला, ऐसा उदो उदो बोला, उदो उदो बोला,
जागे झाल्या आणि या पाटील कुटुंबाच्या आठवणी जागे झाल्या. आणि आज मलाही अभिमान वाटते की आपल्या गावातल्या शाहिरांनी आज गाणं गायलंय आणि लिहिलंय. खरंच ही अभिमानाची गोष्ट आहे आणि अख्ख्या महाराष्ट्राला भेट लावणारं गाणं आहे. मला जेव्हा समजलं तेव्हा मला असा आनंदही वाटला की या गावामध्ये मला कार्यक्रम करायला जायचा की त्या शाहिरांनी एवढं सुंदर गाणं गायलं आणि लिहिलं.